ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपली चर्चा सुरू आहे कपिल शर्मा लाडका पण कॉमन मॅन का आहे दोडका, जी आपल्याकडे मराठीतली म्हण आहे, त्या दृष्टीने आपण हा विषय घेतलेला आहे। मी मनसेच्या पानसेंकडे जाईन। पानसेजी, इकडे एक मुद्दा मनात येतो की आता थोड्याच वेळात अमेय खोपकरांची प्रेस कॉन्फरन्स आहे असं आम्हाला कळलेलं आहे। मनसेचा फार आक्रमक भूमिका आहे। खरं तर कपिल शर्माने तक्रार केली आहे मुंबई महापालिकेबद्दल, तिकडे सत्ता आहे शिवसेनेची, टॅग केलं होतं मुख्यमंत्र्यांना जे आहेत भाजपचे। मग मनसेला एवढा राग येण्याचं कारण काय? नाही, मगाशी मी म्हणल्याप्रमाणे मला पूर्ण त्याची काय स्टेटमेंट काय झाली ती माहिती नसल्यामुळे तुम्ही जेव्हा देशपांडेंचं संदीपचं मला स्टेटमेंट सांगितलं की त्याच्यावरनं मला ती माहिती नसल्यामुळे मी त्याच्याविषयी काही बोलू शकत नाही। पण कदाचित जर तो असं काही मराठीशी बोलला नाही। आणि दुसरा मला आता राग, मला खरंच हे माहिती नव्हतं, मध्यंतरी मी वेगळ्या कामात असल्यामुळे मगाशी नितेशजींनी जेव्हा सांगितलं की त्याच्या कार्यक्रमाला तो 25 लाखात आणि वडापावचं आणि असं काही कुठल्या संदर्भात त्याची वक्तव्य आहेत। सध्या चित्रपट सेनेचं काम मी बघत नसल्यामुळे माझ्या ते कुठेतरी बायपास झाला असेल। पण जर असं असेल तर मला असं वाटतं की हा त्याचा जास्त मोठा गुन्हा दिसतोय, त्यामुळे मनसे याच्यात उतरले याचा मला एक वेगळ्या अर्थाने आनंद होतोय की असं जर वक्तव्य करत असेल जाहीर स्टेटमेंट मध्ये कॉमेडी म्हणून, तर त्याला महाराष्ट्रातले विनोद दाखवावा लागेल। नितेश राणे आणि मनसे एकत्र आले तर बापरे, म्हणजे फारच मोठे फटाके उडतील। हरकत नाही, माझ्यासोबत भाजपचे आता किरीट सोमय्या आहेत, खासदार किरीट सोमय्याजी, ज्यांनी आज असं विधान केलेलं आहे की शर्माच्या या तक्रारीनंतर मुंबई महापालिकेतला माफियाराज मी दूर केल्याशिवाय राहणार नाही। किरीट सोमय्याजी, स्वागत आहे तुमचं चर्चेमध्ये। मला सांगा, काय तक्रार आहे, कोणाचा माफियाराज आहे आणि तुम्ही काय करणार आहात? वास्तविकरित्या कपिल शर्माच्या नावाने निमित्ताने मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची वास्तविकता पुन्हा एकदा समोर आली। बरं, खरं म्हणजे हा रोजचा प्रत्येक क्षणाचा मुंबईकरांना अनुभव आहे। तर झोपडपट्टीत पाणीची पाईपलाईन घ्यायची असेल तरीही ते दलाल असेल, कॉन्ट्रॅक्टर असेल, इंजिनियर असेल किंवा या सगळ्यांचे जे माफिया आहेत त्यांचे गॉडफादर असेल, सगळ्या ठिकाणी काही दिल्याशिवाय काही होत नाही। आपण पाहिलं की गेल्या 6 महिन्यात 4 चौकशी समित्या अपॉइंट झाल्या आणि चारीने जे रिपोर्ट दिला त्यात 2 पोलीसचे आणि 2 महापालिकेचे, की किती म्हणजे घोटाळे आणि भ्रष्टाचार आहे। आणि म्हणून आता अति झाला आहे। बरं, त्यामुळे आम्ही संकल्प केला आहे की मुंबई महापालिकेचं माफिया राज आम्ही या फेब्रुवारीत संपवणार। नाही, पण हे माफिया राज, इकडे राजुल पटेल पण आहेत, किरीट सोमय्याजी। राजुल पटेल या माजी नगरसेविका आहेत शिवसेनेच्या, त्या म्हणतात की काय माफिया राज आहे, शेवटी शिवसेना भाजपचं एकत्र सरकार आहे, तिथे काय असेल ते आपण सगळे मिळून बघूयात काय कोणाचा माफिया राज आहे आणि काय होतंय ते। माफिया राज म्हणजे रोज मुंबईकरांना आपण रस्त्यावर खाली उतरवून विचारलं की 140 लोक एका आवाजात म्हणते की ह्याच्या इतका भ्रष्टाचार म्हणजे आम्ही तंग आलो आहोत। रस्त्यावरील खड्डे असेल, रस्त्यात दुरुस्ती असेल, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनवायचे असेल, पेवर ब्लॉक असेल, की डम्पिंग घोटाळा असेल, कचरा घोटाळा असेल, नाले सफाई घोटाळा असेल, ऑक्ट्रोय घोटाळा असेल, म्हणजे कोणत्याही गोष्टीला एक मर्यादा असते। लोक 2-4% करप्शन सहन करून घ्यायचे, पण आता अति झालंय। मी जसं सांगितलं की गेल्या 4-6 महिन्यात 4 रिपोर्ट आले, त्यातल्या 2 महापालिकांच्या कमिट्यांचे आले। म्हणजे असं नाही म्हणता येणार की किरीट सोमय्यांनी कमिटी बनवली आणि केलं। किरीट सोमय्यांनी गोष्टी लक्षात आणून दिल्या असेल, परंतु कमिट्या तर सरकारी किंवा महापालिकेच्या। आता हे तर कोणी जर म्हटलं की घोटाळे कुठे आहे, भ्रष्टाचार कुठे आहे, माफिया कुठे आहे, तर 12 इंजिनियर जेलमध्ये बसलेले आहेत, 2 चीफ इंजिनियर जेलमध्ये आहेत। म्हणून मुद्दा असा आहे की आता अति झालेले आहेत, म्हणून हा संकल्प आहे की घोटाळेबाज माफिया आणि माफियांवर ज्यांचा वरदस्त आहे त्यांना आता कुठेतरी थांब असं म्हणायची गरज आहे, तो संकल्प आहे।
मग किरीट सोमयाजी, तुमचा संकल्प चांगला आहे, पण इकडे लोकांच्या मनात एक प्रश्न आहे किरीट सोमयाजी, की केवळ एक ट्विट केल्यानंतर या शर्माला मुख्यमंत्री रिस्पॉन्ड करतात, ते दखल घेतली जाते, पण अशा हजारो तक्रारी रोज होत असतात. आपण सगळ्यांनी आंदोलनं केलेली आहे तुम्ही मंडळींनी, त्या बाबतीत रस्त्याच्या खड्ड्यांबद्दल काही होत नाही, बाकीच्या मुद्द्यांबद्दल काही होत नाहीये. कपिल शर्मा जो इकडचा मतदार सुद्धा नाहीये, त्याच्यासाठी एवढी तत्परता का दाखवतोय आपण? केवळ सेलिब्रिटी आहे म्हणून? गेले 6 महिने 8 महिने आम्ही बोंबलतोय. कपिल शर्मा आज बोलले, पण 6 महिने हे चालू आहे आमचं आंदोलन. मी आपल्याला सांगितलं की 6 महिन्यात एवढ्या कमिटी अपॉइंट झाल्या आणि हे सगळे घोटाळे बाहेर आले. 12 इंजिनियर जेलमध्ये बसलेले आहेत, कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई सुरू झाली. कपिल शर्माच्या निमित्ताने, त्याला आपण निमित्त म्हणतो, इन्सिडेंट म्हणतात, रेल्वेत मनुष्य अपघात वाढले आहेत, पण ते एक मोनिका मोरे कधीतरी प्लॅटफॉर्मच्या खाली पडते, 2 हात कापले जातात. तर त्याच्या आधी ज्या दुर्घटना व्हायच्या ते तुम्हाला दिसत नव्हता का, असं जर कोणी विचारलं तर मग आम्हाला असं म्हणावं लागतं की तुम्ही म्हणतात पण कुठेतरी थांबावं लागतं. बरं. तर हे तसे प्रसंग, हा टिपिंग पॉइंट आलेला आहे, हा टिपिंग पॉइंट आलेला आहे. ठीक आहे, एक्झॅक्टली राजुलजी झाला, आपण म्हणतो बोला. मराठी. राजुलजी तुम्हाला रिस्पॉन्ड करतायत, बोला. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की रस्त्यांच्या घोटाळ्यांचा विषय जरी सांगितला असेल तर त्याचा उघडकीस आणलंय ते पण आमच्याच महापौरांनी आणलंय, आणि शिवसेनेचेच महापौर होते, आणि तेव्हाही शिवसेनेने कुठल्याही भ्रष्टाचाराला कुठेही कोणालाही वरदहस्त दिलेला नाहीये किंवा कोणालाही. आणि किरीटजी बोलतायत ना, मान्य आहे तुम्ही बोलताय, पण तुम्ही पण आमचे सहभागी आहात ना. तुमचे पण नगरसेवक त्याच्यात सहभागी आहेत, त्यांना आज सत्तेमध्ये. आणि जर आज सत्तेत तुम्ही स्वतः असताना जर असं सांगत असाल की मुंबई महानगरपालिकेत अशा प्रकारचं जर हे माफिया राज चाललंय, तर हे माफिया राज कोणाद्वारा चाललंय ते बघा. कारण त्याचं कारण असं आहे की मुंबई महानगरपालिकेच्या वरती राज्य सरकार आहे, आणि राज्य सरकारचा वरदहस्त जर महापालिकेला आहे तर तो कोणाला सपोर्ट केलाय माफिया राजला ते पण कळतंय ना. अल्मेडाजी बोला. साहेब, मी एक RTI लिहिला, किरीट सोमयचा पण एरिया आहे तो, एअरपोर्टच्या विभाग याच्यामध्ये 460 RTI या महिन्यामध्ये आम्ही टाकलेत साहेब. मला एक तारखेला मी टाकलं होतं, मला 12 तारखेला उत्तर आलं. काय उत्तर आलं साहेब? मी एअरपोर्टच्या रिहॅबसाठी 1 लाख घरांच्या बद्दल रिहॅब मागितले. मुख्यमंत्रीने सभागृहामध्ये ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस सांगितलं 2-3 किलोमीटर मध्ये तुम्हाला घर देत. माझ्या घर सर्वे करताना मी फक्त त्या अधिकाऱ्याला विचारतो, मला घर कुठे देणार, फक्त मला स्पॉट दाखवा. मी RTI MMRD ला लिहिलं. MMRD मला आता उत्तर काय देत आहेत की तुम्ही मियालकडे जावा, म्हणजे जीवीके कंपनी, आणि जीवीके कंपनी प्रायव्हेट कंपनी आहे. मुख्यमंत्रीने जो सभागृहामध्ये शब्द दिला तो माझा हक्क बनतोय, आणि त्याचं उत्तर जर असं देत असाल तर किरीट सोमय्या बघा, तुम्ही पण तुमच्या क्षेत्रामध्ये पण असं चाललंय. दुसरी गोष्ट साहेब, सिटी किनारा होटल किरीट सोमय्याच्या एरियामध्ये 8 मुलं साहेब होरपळून मेली तिथे. त्यांना आजपर्यंत एक लाल पैसा दमडी भेटला नाही साहेब. माझे संस्था वॉचडॉग फाउंडेशननी 100 रुपये चीफ मिनिस्टर फंडच्या एक मुलाच्या नावावरती आम्ही 800 रुपये दिले. म्हणजे सामान्यांना आपली कामासाठी आपल्याला स्वतःला शेवटी उभं राहावं लागतं. अल्मेडा असतील किंवा अशासारखे अनेक मंडळी असतील, पण एक कपिल शर्माने नुसतं ट्विटवरती त्याचं काम झालं. प्रश्न कपिल शर्माचा नाहीये किंवा कपिल शर्मा कुठून आलाय हा मुद्दा नाहीये, आपल्या सगळ्यांचा प्रश्न आहे, जय महाराष्ट्राचा प्रश्न आहे. ही ट्रीटमेंट, ही जी काही खास बडदास्त ठेवण्यात आलेली आहे ती सर्वसामान्यांसाठी का नाही? मी पुन्हा एकदा पहिल्यांदा नितेश राणे आणि त्यानंतर पानसेंकडे जाईन. नितेश राणेजी, असं जर का होत असेल, तुम्ही आज तुमच्या व्हिडिओद्वारे एक छोटंसं प्रोटेस्ट करण्याचा प्रयत्न केला, पण यापुढे काय? यापुढे मी तुम्हाला जसं सांगितलं ना, ह्या कलाकारांनाच पकडायला लागेल, दुसरं काही पर्याय राहिलेला नाही आपल्याकडे. नाईलाजाने आहे आता फिल्म सिटीमध्ये इथून निघून फिल्म सिटीमध्ये कुठल्या ना कुठल्या तरी कलाकाराला गाठायला लागेल, आणि त्याला सांगायला लागेल, बाबा मुंबईच्या नालेसफाई बद्दल असेल किंवा मुंबईच्या रस्त्यांबद्दल असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, मला जरा तो मुद्दा उचलायचा आहे, जरा तू ट्विट करशील का सीएम साहेबांना, ट्विट करशील का आदित्य ठाकरेंना, आणि काहीतरी रिस्पॉन्स तिथे भेटेलच. दुसरा पर्याय नाही राहिला हो आमच्याकडे. आता काय, आम्ही आता 2 वर्ष झाली, मी तुम्हाला बोला ना, आमदार म्हणून आम्हाला उत्तर भेटत नाही. तो सामान्य नागरिक तर राहिले बाजूला.
म्हणजे आता एकमेव मार्ग मुंबईचा प्रश्न सोडवणं म्हणजे या कलाकारांना गाठा, त्यांना ट्विट करायला लावा आणि त्या दिवशी तो प्रश्न सोडून घ्या. म्हणून तुम्हाला मी सकाळी ट्विट वर केलंय ना की बाबा यांचे मुखवटे आता आम्ही प्रिंट करणार आणि आता सीएसटी कडे किंवा बँड्रा रेल्वे स्टेशन मध्ये नागरिकांना वाटणार, कारण राहिलाय सामान्य नागरिकांना. हम भी कपिल शर्मा सारखा आता मोहीम चालवायला लागेल. मी हा तुमचा हा प्रश्न मी विचारतो राजूजी. आपण भाजपाल्यांना सुद्धा प्रश्न इथे विचारला, मला एक प्रश्न तुम्हाला सुद्धा विचारायचा आहे. महापालिका तुमच्या अखत्यारीत काम करते, सत्तेखाली काम करते. महापालिकेने आज निवेदन काढलेले, आम्ही ते आमच्याकडे दाखवलं सुद्धा. ते निवेदनामध्ये म्हणतात की आम्ही याची दखल घेतलेली आहे, कपिल शर्माने तक्रार करावी, आम्ही त्याच्यावरती कारवाई करू. मला एक कपिल शर्माचं काय त्याचं बांधकाम आहे, त्या बांधकामाचा काय प्रॉब्लेम झाला तर त्याची दखल एवढी घेतली जाते. इकडे हजारो खड्ड्यांचे आणि बाकीचे मुद्दे आम्ही दाखवत असतो तेव्हा ढिम्म हालत पण नाहीत आपले मुख्य महापालिका आयुक्त वगैरे. तुम्ही त्या अधिकाऱ्यांना विचारणार की नाही तुम्ही या माणसाला एवढं का फेवर करताय, भाजपचा माणूस आहे म्हणून? तुम्ही आज हे कपिल शर्माचा विषय सांगतायत. माझ्या विभागात वचक राहिलाय की नाही, अधिकाऱ्यांवरती वचक राहिलाय की नाही? नाही, अधिकाऱ्यांवर वचक पूर्णपणे आहे. आज अधिकाऱ्यांना सांगण्यात येत आहे, मी तुम्हाला सांगते, एकेकाळी 2002 मध्ये 2002 ते 2004 मध्ये राखी सावंत यांनी रस्ते मी स्वतः त्या विभागाची नगरसेविका होती, रस्त्याचं काम आम्ही करणार होतो, पावसाच्या नंतर करणार. तर आयुक्तांनी त्यांच्या सांगण्यावर तिला भेटले. त्यावेळेस तत्कालीन आयुक्त होते जयराज पाठक, आणि त्यांनी त्यांना म्हणजे अशा प्रकारचं एंटरटेन करतायत. हे खरं बघताना मी तर तुम्हाला सांगते ना की सेलिब्रिटीज साठी जे हे ज्या प्रकारचे हे वातावरण चाललंय हेच चुकीचं चाललेलं आहे. बाकी तर काही असेल, किती असेल, महानगरपालिकेत मी तुम्हाला सांगते अधिकारी काम करतात. पण राजूजी, याच्यामुळे मेसेज असा गेलाय मुंबईमध्ये की मुंबई महापालिकेच्या संदर्भातले काही प्रश्न असतील तर शिवसेनेकडे जायचं नाही, शाखा प्रमुखाकडे जायचं नाही, नगरसेवकाकडे जायचं नाही, राजू पटेल यांच्याकडे जायचं नाही, आपण जायचं कोणाकडे, कपिल शर्माकडे. आपण जायचं अमिताभ बच्चन यांच्याकडे. सांगायचं एक ट्विट करा फक्त. ही परिस्थिती का उद्भवली याला उत्तर द्यावं लागेल शिवसेनेला. असं काहीच नाहीये. माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की शिवसेनेने कामं केलेली आहे आणि ह्याचं 2017 फेब्रुवारी मध्ये तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे. आणि माननीय उद्धवजी आणि माननीय आदित्य साहेब स्वतः फिरतात रस्त्यांच्या खड्ड्यांसाठी असो किंवा रस्त्यांच्या कामांसाठी. त्यांनी केव्हाही कुठल्याही कामात म्हणजे ज्याला आपण म्हणतो कुनीती केव्हाही केलेली नाहीये. आता कपिल शर्माने काय करावं आणि लोकांनी काय करावं, सामान्य लोकांची कामं होतात. तुम्हाला सुद्धा वास येतो का? मला एक सांगा राजूजी, तुम्हाला सुद्धा असं मनसेला असं वाटतंय मराठी अधिकाऱ्यांना बदनाम करण्यासाठी बाहेरून आलेला कपिल शर्माचं हे षडयंत्र आहे. मराठी माणसाची शिवसेनेला पण असं वाटतंय का? नक्कीच वाटणार ना. पण आज आम्ही या बाबतीत मराठी किंवा परप्रांतीय हे राजकारण आम्ही करणार नाही आहोत. आमचं म्हणणं एवढंच आहे, त्या व्यक्तींची तक्रार आहे, त्याची व्यक्तीची तक्रार जी आहे ती मान्य करण्यालायक आहे की नाही. आज कपिल शर्माला आपलं बांधकाम, अनधिकृत बांधकाम वाचवायचं होतं, त्याला माहिती आहे की महानगरपालिका माझं बांधकाम वाचवू शकणार नाही म्हणून तो वरती गेला असेल. त्याला त्याच्या अनधिकृत बांधकामाशी घेणं देणं आहे आणि आम्हाला आमच्या कामाशी घेणं देणं आहे. आम्ही लोकांची कामं केली आहे, तेव्हा गेल्या 15 वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे आणि ह्याच्या पुढेही येणार आहे शिवसेना. अल्मेडाजी बोला. साहेब, मी 10 दिवस अगोदर एक लोकायुक्तेकडे एक तक्रार केली. प्रकाश भिल्लोरे हा मुलगा मेला साहेब, जोगेश्वरी लिंक रोडवरती. त्याला आजपर्यंत एक दमडी नाही दिली साहेब. त्याचे वडील मुंबई शहरामध्ये खड्डे भरायला स्वतः हे करतायत. आम्ही त्याच्या हातातून साहेब 15 ऑगस्टला एक छत्री ओपनिंग केलं. त्याच्यामध्ये सर्व मुंबईचे खड्डे दाखवले, महापालिकेची बिल्डिंग दाखवली. 25 वर्ष बीजेपी सेनाची सत्ता आहे, एक साधा खड्डा तुम्ही बुजवू नाही शकत. आणि त्या बिचारा जो मुलगा मेला, पण हे लोक म्हणतात अल्मेडाजी की आमची चूक नाहीये, कंत्राटदार नेहमी चुना लावतात. अरे कंत्राटदार, मी पण माझी नगरसेवक आहे साहेब. मी जेव्हा खड्डे असते त्याच्या नाकात दम केला पाहिजे होतं, त्या इंजिनियरच्या आणि त्या कॉन्ट्रॅक्टरच्या. तिकडे उभं राहून काम केलं पाहिजे होतं, फक्त फोनवरती आदेश नाही दिले पाहिजे होते. खड्डे झाले, भ्रष्टाचाराचे अड्डे मुंबई शहरामध्ये. आता लोकायुक्तकडे गेलोय मी, 50 लाख रुपये त्या मुलाच्या वडिलांना द्या. अल्मेडाजी, तुम्ही खरं तर या घटनेनंतर तुमच्यासारख्या आरटीआय मंडळीने असं पण केलं पाहिजे, जर का कपिल शर्माच्या कोणत्या अधिकाराअंतर्गत, जर का कपिल शर्माच्या या ट्विटमुळे जर का एक तर ती अधिकृत तक्रार नाही, ते ट्विटर हँडलर आहे, जर का कारवाई होऊ शकते महापालिकेने, तर अशा प्रकारे केवळ कंप्लेंट केल्यानंतर किती कारवाया केल्या याची तुम्ही मागवा मग. आता मी चाललो हायकोर्टात सर, ट्विटरवरती काय तुम्ही कारवाई केली, किती आणि इतर कोणाला रिस्पॉन्स देता, इतर कोणाला आता
4 तारखेची गोष्ट, मदर टेरेसाचे कॅनोनायझेशन होतं मुंबई शहरामध्ये. आमच्या झूला एक क्रॉस तुटला साहेब, देवाची मूर्ती तुटली तिथे. आजपर्यंत त्याला न्याय नाही दिला. आम्ही सीएम साहेबाला सांगितलं की मुंबई शहरामध्ये आता संपूर्ण गणपतीचे फेस्टिवल आहेत, ईद येणार आहेत, आम्ही शांत प्रमाणे फक्त प्रार्थना करतो की हे देवा यांना माहित नाहीये लोकांनी काय केलं. आम्हाला आरोपी अजूनपर्यंत भेटला नाही आणि त्या सांताक्रूज पोलीस स्टेशनच्या ज्युरिडिक्शन म्हणजे 4थी घटना साहेब. म्हणजे आमच्यासारख्या माणसाला तुम्ही एकदम वालीवरती सोडलंय. मी आता तुमच्या माध्यमात टीव्हीच्या माध्यमातून कपिल शर्माला सांगतोय की या सोमवारपर्यंत जर तुमचा स्वतःच्या बांधकाम तुम्ही जर अनथराईज असाल तोडला नाही तर वॉचडॉग फाउंडेशन तुमच्या दरवाजा समोर येऊन तुम्हाला भाग पाडणार. मी पानसेंकडे जातो. अभिजित पानसे, तुम्ही आहात? माझा आवाज पोहोचतोय? पानसेजी, एक वेगळा प्रश्न तुमच्याकडे येतोय, कारण मनसेचा सत्तेत नसल्यामुळे आणि वेगळा गट असल्यामुळे मनसेकडे सुद्धा याकडे बघावं लागेल. विरोधक कशा प्रकारे विरोध तुम्ही करणार आहात. जर का हा कपिल शर्मा नावाची व्यक्ती थेट सीएमना कॉन्टॅक्ट करते, शिवसेनेला गृहीत धरत नाही, म्हणजे शिवसेनेचं स्टँडिंग महापालिकेत काय आहे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, महापालिका विदिन 24 आवर्स त्याला रिप्लाय करते, रिटर्न रिप्लाय मीडिया समोर येऊन. तर महापालिका कुणाला बांधिले? कपिल शर्मा सारख्या इथला मतदार नसणाऱ्याला का मराठी माणसाला, मुंबईच्या नागरिकांना? याबद्दल मनसे काय करणार आहे? 2 गोष्टी आहेत की अगदी विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू किरीटजी आणि राजुलताई, दोन्ही ज्येष्ठ आहेत वयाने सुद्धा आणि अनुभवाने सुद्धा. गंमत कशी आहे बघा की बीएमसी ज्यांच्या हातात आहेत ते भांडतात कॉन्ट्रॅक्टर विषयी. तुमच्या आता खाली असलेलं एक प्रशासन आहे, त्या प्रशासनाचे लोक काम करतात. चूक झाली की प्रशासन चांगलं काम झालं की आम्ही. बरोबर आहे. या सगळ्या ह्याच्यात गेले 6 महिने प्रयत्न करतायत की हा मुद्दा आहे, खड्ड्याचा मुद्दा आहे, अमुकचा मुद्दा आहे, तमुकचा मुद्दा आहे, आणि मग कपिल शर्मा विषय कशाला मांडतात? उलट कपिल शर्माला तुम्ही धन्यवाद द्या, त्याच्यामुळे तर कुठला तरी मुद्दा बाहेर आला. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला माहिती आहे की प्रशासनात एवढा भ्रष्टाचार आहे आणि असं आहे आणि तसं, हे कसं आहे की कसं आहे, ब्लिसिंग डिस्गाईज आहे की कपिल शर्मानी हे केलंय. कपिल शर्मानी झाड तोडताना फांदी ती कापली की ज्याच्यावर तो बसला होता. असं ते गमतीदार झालंय. सगळ्यात आयुष्यातली सगळ्यात मोठं कॉमेडी त्याच्या आयुष्यात त्यांनीच केली. आता बघा 24 तासात त्याचं ते पाडलं जाईल. आज गोष्ट अशी आहे की तो चुकून त्याच्यात अडकलेला आहे, पण त्यांनी जो मांडलेला मुद्दा आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. बरं, की पैसे मागितले जातात, अगदी लहान अधिकाऱ्यापासून लहान कर्मचाऱ्यापासून वरपर्यंत पैसे खिलवले जातात. किरीटजींनी सांगावं की गॉडफादर म्हणतात, ते आहेत तरी कोण? सामान्य माणसाला कळू देत ना. आज तुम्ही काही केसेस करता की काही म्हणता, तुम्हाला आता दुसऱ्या कल्पना कल्पित कल्पनाच कशा बोलतात, कोण आहे गॉडफादर? कळू देत सगळ्यांना. बरं, या सगळ्या गोष्टीत भ्रष्टाचाराच्या विरोधात जर काही काम करायचं असेल तर माझं असं म्हणणं आहे की थोडा बीएमसी, आता मी ठाण्यात राहतो, टीएमसी, अशी एकही गोष्ट नाही की त्याच्यात भ्रष्टाचार नाही. अवाक होतो आपण एक एक गोष्टीला किती पैसे लागतात हे बघून. या सगळ्यात सेलिब्रिटीचा जर मुद्दा असा आहे की जेव्हा कधी एखादा नगरसेवक कुठल्याही पक्षाचा असो, तो एखादा नगरसेवक सेलिब्रिटी म्हणून ओळखला जाईल त्याच्या कामामुळे ना, तो दिवस खरा. क्या बात, बरोबर आहे. सध्या तरी ते भाग्य ना तुमच्या वाट्याला आहेत पानसेजी, ना सर्वसामान्यांच्या वाट्याला आहे. सध्या सेलिब्रिटी एकच की जो अशा राजकीय पक्षांच्या कार्यक्रमात जाऊन नाचतो त्याचंच ऐकलं जात आहे. आपल्यासोबत अवधूत वाघ आहेत, भाजपचे अवधूत वाघ आहेत पानसेजी, मी त्यांच्याकडे जातोय. अवधूत वाघजी, 2-3 शेवटचे काही मिनिटं उरली असतील, मी तुमच्यासमोर 2-3 प्रश्न क्लब करून घेऊन येतोय. एक मुद्दा म्हणजे कपिल शर्माला इतक्या लवकर क्विक ट्रीटमेंट, फास्ट ट्रीटमेंट का दिली जाते? दुसरा मुद्दा, किरीट सोमय्या म्हणालेले आहेत की मुंबई महापालिकेतलं या निमित्ताचं माफिया राज आम्ही उद्ध्वस्त करू, हे माफिया कोण आहेत? आणि तिसरा भाग, सर्वसामान्यांना अशी व्हीआयपी ट्रीटमेंट कधी मिळणार? नाही, आता बघा, सुरेश प्रभूला पण लोक सर्वसामान्य माणसं ट्विट करतात, त्यांना पण ताबडतोब ट्रीटमेंट मिळते. सुषमा स्वराजना पण लोक ट्विट करतात, त्यांना ताबडतोब ट्रीटमेंट मिळते. जेव्हापासून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले, सर्वसामान्य माणसांना पण ट्रीट मिळायला लागली. एखाद्या सेलिब्रिटीला किंवा माणसाला ट्रीटमेंट चांगली मिळाली म्हणून काही बिघडत नाही, शेवटी तो पण एक सर्वसामान्य माणूस. हा मुद्दा क्रमांक 1. दुसरी गोष्ट म्हणजे लाच मागणं जेवढा गुन्हा आहे, लाच देणं पण तेवढाच गुन्हा आहे. जर कपिल शर्माने लाच दिली असेल तर तो गुन्हेगार आहे. दुसरी गोष्ट, कुठचाही माणूस जर त्याने काही वाईट केलं नसेल तर तो लाच कशाला देईल? लाच ही जनरली 99% वेळा फेवरिझम साठी किंवा आपल्या केलेल्या पापांवर पांघरून घालण्यासाठी वापरली जाते, किंवा काहीतरी आपल्याला मिळवण्यासाठी द्यावी लागते, उदाहरणार्थ कॉन्ट्रॅक्ट एक्सेट्रा. परंतु जर न्याय्य आणि चांगली गोष्ट असेल, जर अनधिकृत बांधकाम नसेल तर कोण कोणाला लाच वगैरे देत नाही, कोणाला एवढे पैसे वर आलेले नाहीये.
मला असं वाटतं की कपिल शर्माने एखादं ट्विट केलं, त्याला पीएमने आणि कोणी जर रिस्पॉन्स दिला चुकीचं असं काही नाहीये. लोकांची अपेक्षा वाढलेल्या आहे. बरं. क्विक रिस्पॉन्स द्यावा. आणि या निमित्तानं मुंबई महानगरपालिका बांधकाम खात्यातून आणि इतर खात्यात चाललेला बोकाळलेला हा जो भ्रष्टाचार आहे तो बाहेर नाही, मी आलेला आहे. अशासाठी मुंबई मी महानगरपालिकेच्या अवधूत वाघजी निवडणुकीच्या मी हा दरम्यान मुद्दा बाहेर अशासाठी मांडला कारण आपल्यासोबत मगाशी नितेश राणे होते. ते म्हणाले आता आमच्यासारख्या आमदारांना लोक विचारत नाहीत, आमची उत्तरं आम्हाला देत नाहीत किंवा आमच्या मुद्द्यांवरती काम करत नाही, तर आम्ही असं ठरवलेलं की आता कपिल शर्माचे, अमिताभ बच्चनचे मुखवटे लावायचे आणि विधिमंडळात यायचं किंवा ट्विट करायचं म्हणजे आपली कामं होतील. अशी परिस्थिती खरंच आली आहे का? नाही, अगदी खरं आहे. काय झालंय माहितीये का, लोक प्रसिद्धीच्या मागे लागलेले आहेत आणि त्यांना म्हणजे मला प्रसन्न विचारायचंय, सेलिब्रिटी म्हणजे काय हो? व्हॉट इज सेलिब्रिटी? नवीन कल्पना कोणी काढली, सेलिब्रिटी म्हणजे काय? अरे एखाद्या सिरीज मध्ये, एखाद्या सिरियल मध्ये, एका फिल्म ह्याच्यामध्ये काम करणारी मुलं आणि मुली सेलिब्रिटी होतात म्हणजे काय? आता मी फोनवर आहे, मला आवाज मी ओळखला नाही कोणाचा आहे, परंतु आता माझ्या आधी जे बोलत होते अतिशय योग्य बोलत होते. ज्यावेळी आपल्या कामाने एखादा नगरसेवक, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आणि सामान्य कार्यकर्ता ज्यावेळी आपल्या कामाने लोकांना ओळखला जाईल तर तो खऱ्या अर्थाने सेलिब्रिटी. बाकी एक असले सेलिब्रिटी काल आलेले आहेत, 2-4 पोरकट गोष्टी करून प्रसिद्धीच्या झोतात आलेले आहेत. ही प्रसिद्धी क्षणभंगूर असते. आपल्या कामाने प्रसिद्धी करायची. बाकी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आले गेले, लोक विसरून जातात. परंतु महात्मा गांधी, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले, हे सगळे, सावरकर, या सर्वांची नावं हे खरे सेलिब्रिटी आहेत. त्यांचा आदर आणि अवधूत वाघजी फार मोठी नावं आहेत आणि चांगली गोष्ट आहे की त्याचा आदर्श तुमच्या आणि तुमच्या पक्षासमोर आहे. सध्या मुद्दा इथे असा आहे की सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सुद्धा तितक्याच फास्ट कम्युनिकेट व्हावं आणि त्याच्या मुद्द्याची तोड निघावी. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. मगाशी चर्चेमध्ये सहभागी झालेल्यांचे सुद्धा आभार. लोकांना आपण विचारलं होतं की त्यांना काय वाटतंय, कपिल शर्मा हा लाडका आहे आणि सर्वसामान्य दोडका ठरलेले आहेत का? आपण ट्विटरवरती हा प्रश्न विचारला होता. मुख्यमंत्र्यांसाठी कपिल लाडका आणि कॉमन मॅन दोडका आहे का? तुम्ही काय उत्तर दिलेलं आहे स्क्रीनवरती पहा. लोकांनी दिलेली उत्तरं तुम्ही बघू शकता. एक 82% लोकांना वाटतंय की कपिल सारखा सेलिब्रिटीज फक्त ऐकला जातो, आपलं ऐकलं जात नाही. हा सल्ला, हा प्रतिक्रियांचा कौल, पोल लोकांचा कौल सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय. सध्या तरी इथेच थांबूयात. पाहत रहा जय महाराष्ट्र.